ऐक ना गौरव, मी विचारू ना आई बाबांना. अनु आत्ता नको ना प्लीज. मी वेळ बघून विचारीन कधीतरी. अरे पण तू एवढं का टेन्शन घेतोयस? तुझे आई बाबा एकदम कूल आहेत. इट्स ओके अँड आय एम जस्ट क्युरियस. अनु प्लीज. ओके. या 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 काय कसा झाला प्रवास? एकदम मस्त. आई पटकन काहीतरी खायला कर ना. खूप भूक लागली आहे. आम्ही पटकन आवरून घेतो. हो अरे पावभाजी तयारच आहे. तुम्ही या आवरून मी घेते तयारी करायला. चल, चल. गोदावरी. ओके 4 उभं. अश्विनी मॅडम हं, एक शब्द अडलाय. 4 उभं. काय? शेवटचं अक्षर क आहे. बर 5 अक्षरी शब्द आहे. काय? जी नात्यांची पण असते हं. आणि पैशाची पण. श्रीकांतराव आज चक्क तुम्हाला शब्द अडलाय. कमाल आहे. 5 अक्षरी शेवटी क म्हणलात ना. हा शेवटचं अक्षर क पैशाची. गुंतवणूक आहे का बघा बरं. करेक्ट आहे. जमलंय. हा. या. तेवढं फक्त डिश घेतेस? हा जमतंय का? हा जमतंय जमतंय. मला जमलंय. फ्लाईट खूपच डिले झाली रे. 6 तास. पण बाकी ट्रिप मस्त झाली. अँड लॉट्स ऑफ शॉपिंग. मी शॉपिंग दाखवू आत्ता? हे आत्ता नको हा प्लीज. हो ही मुलगी वेडी आहे शॉपिंगसाठी. आमची हनीमूनची ट्रिप हिच्यासाठी शॉपिंगची ट्रिप होती. जिथे जाऊ तिथे हिला काहीतरी घ्यायचंच असतं. हो मग योलो. योलो म्हणजे म्हणजे यू ओनली लिव्ह वन्स. एकच आयुष्य आहे. पैसे कमावर खर्च करो. बाय द वे आय एम प्लॅनिंग सम मोर शॉपिंग फॉर होम. आपल्या रूमचे कर्टन्स चेंज करायचे आहेत. आणि आपण उद्याच जाऊया का? आणि बाहेरच जेऊया. आई बाबा उद्या संध्याकाळी तुम्हाला सरप्राईज डिनरला घेऊन जायचा प्लॅन आहे आमचा. अनु अगं ओ सॉरी सॉरी आई बाबा, हे सिक्रेट होतं. सो मी काही बोलले नाही आणि तुम्ही काही ऐकलं नाही. आई मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. अनु आता नको ना प्लीज. इट्स ओके. मी तुम्हाला आई बाबा म्हणलं तर चालेल ना? म्हणजे मी माझ्या आई बाबांना मम्मी पप्पा म्हणते, ते मम्मी पप्पा आणि तुम्ही आई बाबा. अगदी बेलाशक म्हण. पाणी आणायचं विसरले मी. थांब मी आणतो. आई बाबा मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. विचार ना. म्हणजे मी नाराज नाही आहे किंवा मला काही अपेक्षा आहे असंही नाही आहे. फक्त एक उत्सुकता आहे. आमच्या लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघांनी केला. आमच्या लग्नात माझ्या आईवडिलांनी, तुमच्या नातेवाईकांनी, माझ्या नातेवाईकांनी, सुखदाताईने सगळ्यांनी काही ना काहीतरी गिफ्ट दिलं. पण तुम्ही दोघांनी काहीच गिफ्ट नाही दिलं. आय मीन आय एम जस्ट क्युरियस. अश्विनी मॅडम आपण काहीतरी गिफ्ट द्यायला हवं होतं ना. मग बाबा असं काहीही नाहीये. अनु असं काय करतेस? आतापर्यंत जे काही दिलंय ते त्यांनीच तर दिलंय. दे हॅव गिव्हन अस सो मच. जाऊ दे रे. नाही तसं एक आहेराचं पाकिट तयार करून ठेवलंय. मला वाटतं हीच ती योग्य वेळ आहे. करेक्ट. मी घेऊन येतो. आई काय हे? हे घ्या तुमच्या दोघांच्या लग्नाचं आमच्या दोघांकडून गिफ्ट. घ्या सुनबाई. बाबा अहो हे एवढे पैसे तुम्ही कधी कसं? बाबा दिस इज अ ह्यूज अमाऊंट. हे आमच्या नावावर. गौरव आणि सुखदाताई जेव्हा लहान होते ना
तेव्हा आमचे मित्र नातेवाईक आमच्या घरी यायचे आणि काही ना काहीतरी कारणाकरता यांना पैसे द्यायचे. कधी वाढदिवस, कधी चांगले मार्क्स मिळाले म्हणून. हो आठवतंय मला. मी आणि ताई ते सगळे पैसे एका सिक्रेट डब्यात लपून ठेवायचो. नाहीच. त्याच वेळेला मला माझा मित्र भेटला, धनंजय काळे. ही इज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. म्हणजे आपले काळे काका. त्यांनीच सांगितलं मला. ही एक्सप्लेन टू मी द इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तसं कोणतीही इन्व्हेस्टमेंट करणं हे कधीही चांगलंच असतं. म्हणजे रिअल इस्टेट, गोल्ड किंवा बँकेत फिक्स डिपॉझिट असंच ना? करेक्ट आहे. अरे हो, पण ह्या सगळ्यात इन्व्हेस्टमेंट करायची म्हटली तर आपल्याकडे बराच पैसा लागतो. त्यापेक्षा सोयीचं काय आहे, दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवायची. काय? थोड्या थोड्या रकमेचे एवढे झाले? It's all about consistency of investment and the power of compounding. You just need to invest consistently. अगं, माझ्या छोट्या इन्कममधून SIPच्या माध्यमातून पैसे गुंतवले जायचे. मग कधी जास्ती इन्कम झालं तर SIP टॉपअप करायचो, आहे की नाही? एवढंच नाही, अनावश्यक खर्च, खरेदी कमी केली. पण म्हणून यांचे लाड कमी नाही केले. हा काय रे? महिन्यातून एक पिक्चर, एकदा हॉटेल आणि वर्षातून एक ट्रिप, असं कितीतरी वर्ष चालू होतं. मग तुमची शिक्षण झाली, नोकरी लागली, दोघंही घरात पैसे देऊ लागले. ते पैसे सुद्धा त्यांच्याच नावाने गुंतवले. बाबा, एक विचारू? तरी किती वर्ष झाली हे इन्व्हेस्टमेंट करताय? साधारणतः 20 वर्ष. त्याच्या आधी सुद्धा मी इन्व्हेस्टमेंट करायचो, पण काही असं प्लॅनिंग नव्हतं. काय आहे ना, आयुष्यात जसं आपलं वय वाढतं ना, तशा जबाबदाऱ्या वाढतात, खर्च वाढतो, महागाई वाढते, कधी कधी कोविडसारखे सरप्राइजेस पण येतात. मग अशा वेळेला एखाद्या एक्सपर्टची मदत घेऊन प्लॅनिंग केलं ना की मग आयुष्य सोपं जातं. आय कॅन अंडरस्टँड. आणि इतक्या वर्षात ना आमच्या एक गोष्ट लक्षात आली, कर्ज काढून दुसरं घर घेणं याला काही अर्थ नाही. सोन्यातली गुंतवणूक ही जास्त भावनिकच असते आणि बँकेच्या व्याजदरापेक्षा महागाईचा दर हा वाढतच जाणारा असतो. गौरव आणि अनु, आता हे सगळे पैसे तुमचे, त्यामुळे ते कसे खर्च करायचे, कुठे खर्च करायचे हा निर्णय तुम्ही घ्यायचा. आमच्याबरोबर राहायचं का दुसरा फ्लॅट घ्यायचा किंवा दुसरीकडे कुठे खर्च करायचं हे आता तुम्ही दोघांनी एकमताने ठरवायचं. कळलं? काय हो? बरोबर. आई, मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. अगं किती प्रश्न पडतायत तुला? आपलं लग्नानंतरचं पहिलं भांडण आजच होणार बहुतेक. अरे काय? बरं ठीक आहे, राहू दे. ए अगं, तू त्याच्याकडे नको लक्ष देऊस, तू विचार. बाबा लगेच पलटी? हा. तुम्ही माझे बाबा आहात ना, मग तिच्या बाजूने काय बोलताय? अनु, नवऱ्याचं कधी ऐकायचं, कधी साफ दुर्लक्ष करायचं याचं ट्रेनिंग मी तुला देईन. तू बिनधास्त बोल. बिनधास्त बोल. तू पण. वाव. बघ रे, आता आई पण माझ्या टीम मध्ये आल्यात. बरं आई, मला असं विचारायचं होतं, मला ना तुमच्या हातचे साबुदाणा वडे खायचे. कधी मिळतील मला? अगं कधी काय, उद्याच करू की. आता पण हे सगळं गार होतं, हे आधी खाऊयात का? हो. चला. आई, मला एक क्वेश्चन विचारायचा. काय? गोड आहे काही खायला? आहे बाई आहे, आधी हे खाऊयात का? चला नंतर गोड खाऊया. धर हे रे. धर रे. हे घे. पाडू का रे भाजी? तो आधी बाबा. आणि आईंसाठी ना ही मस्त साडी आणली आहे. मस्तच आहे ग. आवडेल ना पण त्यांना? अगं तिला तिला आवडतेच साडी. बाबा, आमचं सगळं सेव्हिंग लग्नात खर्च झालं. मग आम्ही इन्व्हेस्टमेंट कधी सुरू केलं पाहिजे? हे बघ, सध्याचं आपलं राहणीमान पाहता आपण
75 ते 80 वर्षाचं आयुष्य एक्सपेक्ट करू शकतो, बरोबर? त्यात 25 ते 60 या वयोगटात आपण पैसे कमवू शकतो. म्हणजे 35 वर्ष. करेक्ट. या 35 वर्षात घर, कार, ट्रिप्स, मुलं, त्यांचे खर्च, आई बाबा, त्यांचे खर्च, रिटायरमेंट आणि रिटायरमेंट नंतर आपले खर्च, या सगळ्यासाठी पैसे कमवायचे आहेत. आता तुम्हीच विचार करा, इन्व्हेस्टमेंट कधीपासून सुरू करायची ते? योलो. तुम्ही एवढे एकदम सिरियस काय होताय? अरे सकाळी जाऊन शॉपिंग करायचे ना. चला पटपट संपवा आणि झोपा आता. आय एम डन. गुड नाईट. गुड नाईट. अनु आले. काय आई? बाबा आणि गौरव कुठे? ते गेले झोपायला. 1 मिनिट. हे घे. पण आई हे कशाला? घे ग. आता ह्या घरची गृहलक्ष्मी तू आहेस, समजलं का? तू नोकरी करतेस, तुझ्याकडे तुझे पैसे असतीलच, पण माझ्याकडून तुला ही छोटीशी भेट. तुला ना गंमत सांगते याची. दर आठवड्याचा भाजी बाजार किंवा महिन्याचा किराणा सामान घेतलं ना की त्यातनं उरलेले पैसे मी या डब्यात साठवते. ही सवय मला ना माझ्या सासूबाईंनी लावली. त्या म्हणायच्या बरं का, बाईकडे स्वतःचा पैसा हा असलाच पाहिजे. हो, आणि लगेच हे गौरव किंवा बाबांना सांगायची गरज नाहीये. लहान सहान गोष्टी उठसूट नवऱ्याला नसतात का सांगायच्या, कळतंय का? अनु, हे ना तुझ्या आणि माझ्यातलं पहिलं सिक्रेट. मेडाबाई, जा, दमलेस ना, झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. काय ग अनु, झोप आली होती ना तुला मगाशी? ये बस. गौरव, मला काही बोलायचं आहे तुझ्याशी. अहो चहा गार होतोय. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. ए, निघालात तुम्ही? येस. आई, उशीर झालाय, आम्ही निघतो. आणि ब्रेकफास्ट? दिस शुड बी फाईन. ए नको रे, तयार आहे मी, लगेच येते. नाही आई, राहू देत, उशीर झालाय खूप. आणि ते कर्टन्सचं राहू दे, नंतर कधीतरी चेंज करू. आणि दुपारी घरीच येतो जेवायला. आठवडाभर खाणं झालंय बाहेरचं, आता बस. अरे पण 9:45 वाजतायत, अजून दुकानं पण उघडली नसतील. कुठे? अहो, आम्हाला 10 वाजता पोहोचायचं आहे ना. का? आम्ही ना ते ऍक्च्युली. चल चल, उशीर झालाय आपल्याला, पोहोचायचंय आपल्याला. ए नीट जा. काल रात्री आम्ही दोघांनी धनंजय सरांना भेटायचा निर्णय घेतला. त्यांच्या ऑफिसवर आलोय आत्ता. काल आईबाबांशी बोलल्यावर छान वाटलं आणि आपल्यावर काही जबाबदारी आहे असं जाणवलंही. इंटरेस्टिंगली आम्ही गेलो तेव्हा सर सुखदाताईशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते. ताई परदेशात असूनही इन्व्हेस्टमेंटसाठी सरांचंच मार्गदर्शन घेतेय. In a very simple way, he explained us about the mutual funds, risks, benefits, planning, almost everything. त्यांनी इतकं छान समजवलंय सगळं की पहिल्यांदाच असं झालंय की आय डोंट हॅव एनी क्वेश्चन्स.
हा माझा आणि गौरवचा लग्नानंतरचा पहिला मोठा निर्णय. आला या रे. अगं हे दोघे आले बघ. आले आले. या. आई बाबा प्रसाद आणलाय. हम्म. येताना महालक्ष्मी मंदिरात जाऊन आलो आम्ही. वा. बरं आई, खूप भूक लागली आहे. चला मग वडे तयार आहेत. माय फेवरेट. पण आई, मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. काय ग? मी किती वडे खाऊ शकते? अगं हा काही प्रश्न आहे का? तुला हवे असतील तेवढे खा. पण तुम्ही लवकर कसे आलात? खरेदी केली नाही का तुम्ही? केलंय शॉपिंग. हे बघ. फ्लॉवर पॉट आणि फ्रूट बास्केट. छान आहे ना? मस्त आहे. आपल्याला हवी होती अशी. हो. आम्ही ना ॲक्च्युली धनश्री वेल्थमध्ये धनंजय सरांना भेटायला गेलो होतो. वी रिइन्व्हेस्टेड ऑल द मनी विच यू गिफ्टेड अस. यार अनु, ओ सॉरी. आई बाबा, हे सिक्रेट होतं, सो मी काही बोलले नाही आणि तुम्ही काही ऐकलं नाही. ओके? काय नाही ऐकलं. खरं सांगू का? तू या घरात आल्यामुळे व्यक्ती जरी एक वाढलेली असली ना, तरी आनंद आणि उत्साह यांचा गुणाकार झालाय ग. आय एम सो हॅपी. पण आता अनु म्हणेल मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. आणि आई बाबा, तुम्ही तर माझ्या टीम मध्ये आहात. सॉरी. पण मला खरंच एक क्वेश्चन विचारायचं आहे. जेवूया आपण. भूक लागली. लगेच पुढचा प्रश्न पडायच्या आत. चला. Mutual fund investments are subject to market risk. Read all scheme related documents carefully.